आपली मुंबईत आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर महानगरातल्या ठळक घडामोडींवर। रामप्रधान समितीच्या अहवालावरून अधिवेशनात चांगलाच गदारोळ झाला होता। विरोधकांनी या अहवालावरून सरकारला धारेवर धरलं होतं। असं असलं तरी राज्यपाल एस.सी. जमीर यांनी मात्र सरकारची पाठराखण केली आहे। प्रधान समितीच्या अहवालावर कारवाई सुरू असल्यानं तो जाहीर करणं योग्य नसल्याचं राज्यपालांनी म्हटलंय। मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी आज राज्यपालांची भेट घेतली। कसाब आणि इतर दहशतवाद्यांचं लक्ष मलबार हिल परिसर होता, याची शक्यता फेटाळता येत नाही। या परिसरात राज्यातले राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यासह प्रमुख नेते आणि उच्च वर्गातल्या व्यक्ती राहतात। त्यामुळे त्यांच्या जीवाला दहशतवाद्यांकडून असलेला धोका पाहता या परिसराला विशेष सुरक्षा पुरवण्याची मागणी लोढा यांनी केली आहे। चूंकि मलबार हिल आना चाहते थे, टेररिस्ट मलबार हिल आना चाहते थे। मुंबई फाइनेंशियल कैपिटल है, यहाँ पर मलबार हिल के अंदर सब बिग विग्स रहते हैं, तो आगे भी एक अटैक होने का यहाँ पर चांस है। तो यहाँ पर सिक्योरिटी के लिए स्पेशल मेजर्स लिए जाएं। गवर्नर साहब ने ये भी माना कि जिस तरीके से टेररिस्ट अटैक को यहाँ पर हैंडल किया गया, उससे अच्छे तरीके से उसको हैंडल किया जा सकता था। सरकार विरोधातल्या बातमीसाठी विरोधक आणि प्रसिद्धी माध्यमं सरसावलेली असतात, असं मत राज्यपालांनी व्यक्त केलं। दहशतवादी हल्ल्यासंदर्भातल्या प्रधान समितीच्या अहवालावर अभ्यास सुरू असताना तो जाहीर करणं चुकीचं असल्याचं राज्यपालांनी सांगितलं। हा दहशतवादी हल्ला हाताळताना पोलीस काहीसे अपयशी ठरले। दहशतवाद्यांशी लढा देताना त्यांनी वापरलेली पद्धत योग्य नव्हती, असं परखड मतही राज्यपालांनी व्यक्त केलं। आपली मुंबई, मलबार हिल। आपली मुंबई तिथेच थांबूयात। नमस्कार।